ऐकायला भेटतंय. पाहूया मामा आणि भांजे काय करतात मैदानामध्ये. क्रिकेटचा थरार. एक रन तिसरा चेंडू साई मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. पैरी सूर्यकांत यांचा पुन्हा रिवर्स मारण्याचा प्रयत्न. रिवर्स मारून जातोय सीमारेखा पार. षटकार. पुन्हा रिवर्स मारण्याचा प्रयत्न मिथिलेश आणि उत्कृष्ट अशी वैयक्तिक पहिला षटक. पाचवा चेंडू मिथिलेशसाठी. पुन्हा रिवर्स मारण्याचा प्रयत्न. पण हे देखील नावाजलेले गोलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने गोलंदाज टाकतात त्याच साईडलाच आहेत. पुन्हा उत्कृष्ट मारण्याचा प्रयत्न. फिल्डिंग आहेत नाही तिथे. जातोय सीमारेषे पार. चौकार. शैलेश यांचा व्हाईट चेंडू. शैलेशचा पहिला चेंडू दोनवली संघासाठी आणि उत्कृष्ट टोलवण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत तिथे. पाहूया काय करतात. आणि आपल्याला पाहायला भेटतंय चौकार. इतकी सुंदर कोडी पाहायला भेटतं. ते हे नेहमी प्रॅक्टिस असते बघा. प्रत्येक खेळाडू प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिसनीच आपल्याला असे षटकार चौकार पाहायला भेटतात. जर प्रॅक्टिस नसेल तर काहीच गेम मध्ये तथ्य राहणार नाही. आपल्याला भोईराज चषक खेळण्यासाठी प्रत्येक संघ जे 32 संघ जे आहेत त्यामुळे आपल्याला असं प्रदर्शन पाहायला भेटतंय. 25व्या वर्षी रौप्य महोत्सव वर्षी उत्कृष्ट असे टोले पाहायला भेटतात आपल्याला फलंदाजाकडून धामणदेवी संघाकडून. तशीच फिल्डिंग देखील पाहायला भेटते आपल्याला दोनवली संघाकडून. धावसंख्या होते 24. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न लेफ्ट साईडला. पण फिल्डिंग तैनात. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. षटकाराने आपल्याला धावसंख्यामध्ये भरणा होतं. सिंगल डबल जरी चालू ठेवला तरी धावसंख्या ही वाढतच राहते. आणि हे असेच आपल्याला खेळ आपल्या धामणदेवी संघाकडून पाहायला भेटतात. सिंगल डबल चौकार षटकार हे चालूच आहे. त्यामुळं या गोलंदाजी करतात ते दोनवली संघाचे विसापूर संघ. शैलेश ते देखील मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे पण कॅच सुटतोय आणि कॅच सुटून हा जो जातोय चौकार. ओंकारच्या बॅट मधून गेलेला आहे चौकार. आपल्या संघासाठी किती रोखतो. कारण की धावसंख्या रोखण्याचं काम हे बॉलरचं पण आहे. पण फलंदाज देखील थांबणार नाही. कारण की त्याला देखील आपल्या संघासाठी आपल्या धावा करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा 2 धावा करतायत बघा. हा गेमच असा आहे की सिंगल डबल लवकर. उत्कृष्ट अशी हा बोलतात ना चिक्की रन. म्हणजे पुढ्यात प्रणयचा तिसरा चेंडू. पुन्हा रिव्हर्स मारण्याचा बॉलरला फिरकवण्याचा प्रयत्न आणि पुन्हा तिथे कॅच साठी प्रयत्न. पण कॅच आणि झेल सुटतोय. खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. साई सुद्धा विसापूर. उत्कृष्ट असा चौकार पाहायला भेटतो ओंकारच्या बॅट मधून. उत्कृष्ट असा चौकार. धावसंख्या पाहायला भेटते आपल्याला धामणदेवी संघाकडून. पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. सध्या रिव्हर्सचा जमाना चाललेला आहे आणि त्या रिव्हर्स मध्येच प्रत्येक खेळाडूचं हेच असतं की मला रिव्हर्स मारायचं आहे. चौकार. दुसरे षटक आणि हा येतो ओंकार कासेकरचं विकेट जाते. प्रणयच्या गोलंदाजीतून त्रिफळाची. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. विसापूर संघाला देखील गांगरे संघाला देखील बेस्ट ऑफ लक. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे येतात आणि उत्कृष्ट असा झेल पकडतायत. उत्कृष्ट झेल क्षेत्ररक्षण प्रीतेश जाधव गांगरे संघाला देखील बेस्ट ऑफ लक. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तिथे येतात आणि उत्कृष्ट असा झेल पकडतायत. उत्कृष्ट झेल. क्षणिक जाधव च पहिला षटक आणि पहिला चेंडू आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल.
एका धावेने धावसंख्या होते संघाची 45 आणि तुषार उत्कृष्ट अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते शैलेश कडून. तुषार बॅटिंग करतायत, 2 रन काढलेले आहेत तुषारच्या प्रॅक्टिस करत असतील म्हणून ते आज ह्या इथे आपल्याला मैदानात दिसत आहेत. आणि तशीच आपल्याला बॅटिंग देखील पाहायला भेटते. फुलटा चेंडू होता, कोणी तिथे क्षेत्ररक्षण नाही आहेत पण तिथे आहेत आणि अडवण्याचा प्रयत्न पण जातोय सीमारेषे पार. चौका संघासाठी क्षणिक काय करतात ते उत्कृष्ट गोलंदाजी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण तिथे फिल्डर आहेत आणि फिल्डर झेल मिस करत नाही आहेत. काय करतात ते उत्कृष्ट गोलंदाजी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण तिथे फिल्डर आहेत आणि फिल्डर झेल मिस करत नाही आहेत. आम्ही मॅच जिंकायला आलो. कुठल्या साईडला फिल्डर कमी असते तिकडे मला षटकार किंवा चौकार मारवता येईल. बघा काय करतात ते. पण बॉल जातो डॉट. पुढे चाललेले नाही आहेत आणि पुन्हा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचं हे सध्या फॅट जोरात चाललेलं आहे. प्रत्येक संघाचा जो पण प्लेअर येतो बॉल का बघायला पाहूया. शैलेशचा तिसरा चेंडू आपल्या संघासाठी आणि होतात शैलेश घेतात दांडी गुल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी शैलेशची. बॅटिंगसाठी येत आहेत प्रणव पारधी. पुन्हा एकदा डॉट चेंडू जातोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला भेटतंय ते म्हणजे दोनवली संघ. शैलेशचा 5वा चेंडू आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण बघूया काय करतात. आणि मला वाटते धावचीत होतील, रनआउट होतील. प्रणव विकेट पण घेतलेले आहेत चांगले. उत्कृष्ट गोलंदाजी. शेवटचं षटक उत्कृष्ट शैलेशने टाकलेलं आहे. पुन्हा एकदा बोल होत आहेत. पहिले जे गोलंदाजी टाकली पण आता विकेट पण घेतलेले आहेत चांगले. शेवटचं षटक उत्कृष्ट शैलेशने टाकलेलं आहे. पुन्हा एकदा बोल होत आहेत. फलंदाजीसाठी सूर्य आणि कडक आणि उत्कृष्ट असा झेल सुटतोय सूर्यकांतच्या बॅटीतून आणि बॅटीतून जातोय सूर्यकांतच्या बॅटमधून. पॉवर प्लेचा पहिला चेंडू. दुसरा चेंडू आहे. पुन्हा मारण्याचा प्रयत्न पण 4 धावांवरती थांबावं लागेल. ती दाखवतील की मला देखील आमच्या संघासाठी खेळायचंय, संघासाठी लढायचंय. आणि तिथे बघा नाही एका धावेवरती समाधान मानावं लागेल सूर्यकांतला. धावसंख्या होते 5. व्यवस्थित असेल तर नक्कीच आपण आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि पंचांकडून काही सुद्धा निर्णय दिला जात नाहीये. डॉट चेंडू जातोय, निर्धाव जातोय. धावसंख्या होते 5. उत्कृष्ट असा लेगला टोल चेंडू फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला. धावसंख्या होते 6. 25 वर्षामध्ये क्रीडा समितीने देखील उत्कृष्ट असं हे केलेलं आहे. उत्कृष्ट बॉलिंग तरी काही घडू शकतं. पुन्हा एकदा पंचांकडून येतोय इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आपल्याकडे. कुत्रा आहे मागे. उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला धामणदेवी संघाकडून. थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय. डोलवली संघाला रोखून ठेवलंय. पुन्हा पंचांकडून मला वाटते काय बोलतायत. पंच जो निर्णय देतील तो अंतिम असेल. न बोलता इशारा आहे पंचांकडून आलेला आहे. पाहूया काय करतात. त्या फ्री हिटचा फायदा पुरेपूर करून घेतात का. घ्यायलाच पाहिजे करून पण तिथे 6 येतोय मला वाटते. 6 धावा होत आहेत. राईट हँड बॅट्समन चाललेले आहेत. चेंज करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या होते 16. पण आलेली वेळ कधीच धोका देणार नाही कारण की आपल्याला जिंकायचंय. हा नशिबाचा खेळ नाहीये. होय नशिबाचा खेळ नाहीये. नशीब ज्याच्या बाजूने असेल तो नक्कीच जिंकेल. 52 रनांचा पाठलाग करायचा आहे दोनवली संघाला. त्यामध्ये आता 17 धावसंख्या होते. पुन्हा हा डॉट जातो चेंडू. सूर्यकांतजी यांना काहीसा अंदाज येत नाहीये बॉलरचा. बॉल मिस होतोय आपल्या संघाला. पण तो डॉट बॉल गेला तर तिथे
खूप नंतर मग शेवटच्या ओव्हरला खूप प्रेशर असतं की काय करायचं, माझ्या संघाला एवढं रन पाहिजे तर कसं करणार. तिथे मिस फी पाहायला भेटते आपल्याला नामदेवी संघाकडून आणि 2 रनांवरती समाधान मानावं लागेल. नाही तिथे पण बघा क्षेत्ररक्षण पाठोपाठ लाईन लावली होती, ह्याच्याकडून सुटेल दुसऱ्याकडे जाईल. सिंगल डबल ने केला तरी आपल्याला काय 52 धावा करायच्या आहेत. 19 एक धावा होते. पुन्हा उडवण्याचा प्रयत्न करतात. मिसफील्ड पाहायला भेटते आपल्याला दामनदेवी संघाकडून. वाईट आणि इथे थ्रो उत्कृष्ट केला होता पण स्टंप आउट करते वेळी चूक झाली. यासाठी 18 चेंडू मध्ये 27 रनांची आवश्यकता आहे. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत आपल्या धामनदेवी संघासाठी. बघा तुषार काय करतात. पण पंचांकडून वाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांकडून संघाला जिंकवायचं हीच जर भावना असेल मनामध्ये तर नक्कीच तो प्रणयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटेल. आणि पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. चांगली बॅटिंग करतो, आम्ही स्वतः पाहिलेलं आहे फलंदाजी त्याची, पण त्याच्या पट्ट्यात भेटत नाहीये, थांबवतायत ते. आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांकडून प्रणय बॅट फिरवतायत. पाहू पुन्हा काय करतात. आणि पुन्हा एकदा डॉटच चालले चेंडू. काही प्रणयला चेंडू समजत नाहीये. अमोल यांनी धाव संख्या होते 27. पुन्हा एक रनावर समाधान मानावं लागेल. काय बॅटीला त्यांच्या बॉल लागला नाहीये. म्हणजे पुन्हा एकदा ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न सूर्यकांत यांचा आणि बॉल जातोय सीमारेषेपर्यंत पण फिल्डर तिथं तैनात आहे. मला षटकार किंवा चौकार मारायलाच पाहिजे असं काय नाही. सिंगल डबलने देखील आपण आपल्या टीमला पोचवू शकतो. विनर व्हायचं आपल्याला. आणि हा जातोय तिथून मिस फील्ड होते आणि जातोय सीमारेषे पार. चौकार. बॅटिंग करतायत. सूर्यकांतच्या बॅटिंग मधून गेलेला आता चौकार. आणि पुन्हा पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. पंच व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. व्हाईट पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण आउट. पंचांकडून आउट बॉल आउट देत आहेत. पंच आलेले आहेत फलंदाजीसाठी. पाहू शैलेश कागदा. शैलेशने ऑफसाईडला टोलवलेला चेंडू. फिल्डर आहेत तैनात. नामदेवी संघाने थांबवलेला आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा आणि हा जातो दोन्ही संघाला. 12 बॉल 11 रनांची आवश्यकता आहे ती दोन्ही संघाला. नाही इथे एक लागतो. इथे लागतो. कंटाळवाणा गेम चाललेला आहे. त्यांना चौकार षटकारांची आतषबाजी पाहिजे. पाहूया काय करतायत ते. शैलेशच्या बॅट मधून गेलेला आणि 2 धावा काढतायत. शैलेशने 2 धावा काढलेल्या आहेत. पुन्हा एकदा ऑफसाईडला टोळलेले चेंडू. फिल्डर तिथे आहेत. उत्कृष्ट अशी फिल्डिंग पाहायला भेटते आपल्याला धामनदेवी संघाकडून. क्षेत्ररक्षण उत्कृष्ट असे क्षेत्र. एका धाव्याने 45. पुन्हा स्टंप ऑफ साईडला जाऊन स्टंपच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न. एका धाव्याने समाधान. धावसंख्या होते 46. 9 बॉल 6 चेंडू. 9 रनांची आवश्यकता. नाही 9 बॉल 6 रनांची आवश्यकता. सॉरी. आणि कॅच पकडतात मला वाटते. उत्कृष्ट असा झेल पाहिला. 9 बॉल 6 चेंडू. 9 रनांची आवश्यकता. उत्कृष्ट झेल. 9 बॉल 6 रनांची आवश्यकता. आणि शैलेश बडे मिया छोटे मिया मैदानात. आणि ऑफ साईडला उत्कृष्ट असा टोळलेला चेंडू आपल्याला प्रणयच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. 4ने कुठली गाडी पाहिजे. संघ विजय झालेला आहे. दोनाली संघ
दोनावली संघ विजयी.